बोला आज काय आज ओबीसी संघर्ष समितीच्या वतीनं सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं शहराच्या वतीनं आम्ही आमचे नेते चंद्रशेखरजी ओबीसी नेते चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा आम्ही दुग्धाभिषेक केला. याचं कारण असं, काही दिवसापूर्वी एक मनोरुग्णानं या ठिकाणी अनेक दिवसापासून आपण बघितलं की छगन भुजबळ साहेब ओबीसी नेते छगन भुजबळ साहेब असतील, लक्ष्मण अक्के साहेब असतील, पंकजाताई मुंडे असतील, धनुभाऊ असतील, अनेक अन्य या ठिकाणी ससाने साहेब असतील, यांच्या सगळ्यांवर अतिशय खालच्या भाषेमध्ये आणि त्यांच्या व्यंगावर अशा प्रकारची टीका केली जाते. त्याचं उत्तर म्हणून आमचे दैवत असणारे बावनकुळे साहेब यांचा आम्ही आज दुग्धाभिषेक केला. या अगोदर आम्ही हाके साहेबांचा देखील दुग्धाभिषेक केला होता. आमच्या ओबीसी नेत्यांना जर या ठिकाणी कोणता जर माथेपुरू या ठिकाणी जर अश्लील भाषेमध्ये आणि त्यांच्या व्यंगावर जर चेष्टा करत असेल तर महाराष्ट्रामध्ये आमचा ओबीसी समाज त्या जरांगे पाटलाला फिरू देणार नाही असं आम्ही ओबीसी समाजाच्या वतीनं सांगितलंय. आणि आम्ही उद्या मुख्यमंत्री साहेबांना देखील निवेदन देणार आहोत, जरांगे पाटलांचा वेळेस बंदोबस्त करावा. कारण मराठा विरुद्ध धनगर हा, मराठा विरुद्ध ओबीसी हा मोठा संघर्ष या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पेटत आहे. त्यामुळं महाराष्ट्राचं वातावरण दूषित होत आहे. त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी आमचे दैवत बावनकुळे साहेब यांचा दुग्धाभिषेक केला. खऱ्या अर्थानं एक चारित्र्य संपन्न असणाऱ्या नेत्यांवर खालच्या भाषेची टीका करणं हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळं या ठिकाणी त्यांच्यावर आम्ही निवेदन दिले का? आम्ही आज जात पडताळणी कार्यालयाला निवेदन दिलं आणि कुणबी सर्टिफिकेट किती दिले आणि किती यादी मागवली असंच संबंध महाराष्ट्राच्या बॉडीनं आम्हाला सांगितलं, महाराष्ट्राच्या कार्यकारिणीने सांगितलं. त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी प्रोग्राम राबवला. मी म्हणेल तोच कायदा असं म्हणून काही लोक ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत. बावनकुळे साहेबांकडे एक जण निवेदन घेऊन आलं की बाबा हे असे अर्ज बोगस काढलेले, त्यांनी अधिकाऱ्यांना तपासून कारवाई करा असा त्याच्यावर शेरा मारलाय. त्या शेऱ्यावरून बावनकुळे साहेबांवर असलेली टिप्पणी करणं, व्यंगावर टिप्पणी करणं, नेत्यांना माय बहीण काढणं, ही कुठली संस्कृती आहे? ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? त्याला कायदा आहे, त्याला तुम्ही अपील करू शकता त्याच्यावर जाऊन परत. आणि त्यांनी म्हणतात की हैदराबाद गॅजेटमध्ये 58 लाख नोंदी निघालेल्या आहेत. त्या 6 जिल्ह्यामध्ये त्यावेळेस शासकीय आकडेवारी आहे 30 लाख कुणबी होते, तर मग 58 लाख कुठनं आले? तर ह्याच्यात 28 लाख बोगस नोंदी केलेल्या आहेत खाडाखोड करून. त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय. खरंच मराठा समाजाला गरज आहे, त्यांना आरक्षण मिळावं, आम्ही त्याचंही समर्थन, पण ओबीसीच्या हक्काचं आरक्षण त्यांनी काढण्यासाठी जो प्रयत्न चालू केला त्याचा आम्ही निषेध करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.